लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूने राणीच्या सर्व पापांची लिस्ट वाचून दाखवल्यानंतर सिंधू राणीला म्हणते की मधुताई, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा ना, हे सर्व खरं आहे. तेव्हा राणी ही काकूकडे बघू लागते. तर काकू म्हणते की बोल ना राणी, हे आता काय तुझी बोलती बंद झाली? तर राजेश्री म्हणते की काकू काय बोलणार आहे ही? राजेश्री म्हणते की आता फार अंत झालाय आणि पुराव्यानिशी हे सर्व सिद्धसुद्धा झालंय. काकू राणीला म्हणते की मी तुला शेवटचं सांगते, अजून काही तू उद्योग करून ठेवले असेल तर ते सुद्धा बाहेर काढ राणी. रत्नाकर म्हणतो की राणी एकदा सर्व काही सांगून टाक, नाहीतर पुन्हा पुन्हा आता धक्के खायची आमची ताकद सुद्धा राहिलेली नाहीये. तर राग येऊन राणी म्हणते की हो, हे सर्व खरं आहे. राणी म्हणते की सिंधू जे काही बोललंय ते सर्व खरं आहे आणि आज जे काही घडतंय ना ते सर्व सिंधूमुळे घडतंय. राणी म्हणते की सिंधूमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तेव्हा सिंधू म्हणते की माझ्यामुळे? मी काय केलंय असं मधुताई? पुढे येत राणी म्हणते की सिंधू तू काहीच करत नाही, दोष तुझा नसतोच, हा इतरांचाच दोष असतो, बरोबर ना? राणी म्हणते की सिंधू तू माझ्या प्रत्येक आनंदावरती विरजण घातलं, माझी आवडती प्रत्येक व्यक्ती तू माझ्यापासून बाजूला केली. सिंधू अगोदर राघवला माझ्यापासून वेगळं केलं आणि नंतर रायाला, आणि अजूनही विचारते की तू काय केलंयस? तर सिंधू म्हणते मी काहीही केलेलं नाहीये. सिंधू म्हणते की हा सर्व तुमच्या नशिबाचा भाग होता आणि हे सर्व तुम्ही राघवला मिळवण्यासाठी केलंय मधुताई. तर राजेश्री म्हणते की राणी हे सर्व कशासाठी? तर राणी म्हणते की मला सिंधूला आनंदात बघू द्यायचं नव्हतं. सिंधूसाठी ते बाळ खूप महत्त्वाचं होतं, म्हणून मी ठरवलं होतं की ते बाळ आता मी सिंधूचं कधीच होऊ देणार नाही. राणी ही राघव समोर येत म्हणते की राघव, मला तुझ्या आणि माझ्या बाळाला जन्म द्यायचा होता, पण सिंधूने माझं ते देखील स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. त्यानंतर काकूकडे येत राणी म्हणते की म्हणून मी सिंधूच्या बाळाला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय मामी. असं जर केलं तर मी सिंधूला धडा शिकू शकेल आणि त्यामुळे राघव माझ्याजवळ येईल, असा विचार मी केल्याचे राणी आता काकूला बोलते. तेव्हा राग येऊन राघव म्हणतो की मी तुला एक गोष्ट सांगतो मधू, तू माझ्या बाळाला हातही लावायचा नाही आणि त्याच्याकडे बघायची सुद्धा नाही. तू तो हक्क कधीच गमावलाय राणी. तर राग येऊन काकू म्हणते की मला या क्षणी असं वाटतंय की एक तुझ्या कानाखाली मारावा, आणि काकू तिचा हात उचलतेही. काकू म्हणते की पण नाही, पण मी तसं करणार नाही, कारण मी तुझ्या इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकणार नाही, असे काकू राणीला बोलते. तेव्हा राणी काकू समोर हात जोडते. हात जोडत राणी म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा मामी. तर ओरडतच काकू म्हणते की ही पद्धत आहे का तुझी माफी मागण्याची? आणि म्हणे चूक झाली माझ्याकडून. काकू म्हणते की तू चूक केली नाहीस, तर तू अक्षम्य गुन्हे केलेस आणि माफी मागते तू आता. काकू म्हणते की गुन्ह्याला माफी नसते, गुन्ह्याला फक्त असते ती शिक्षा. तर विनवण्या करत राणी म्हणते की काकू प्लीज. काकू म्हणते की राणी, तू या घरची आदर्श सून आहेस असंच मला वाटायचं, पण तू तर आज पार खालच्या थराला गेलीस आणि मला आता तुझी लाज वाटते राणी. राजेश्री म्हणते की राणी मान्य आहे, घरामध्ये वाद होतात, मतभेद होतात, पण कोणी असं कुणाच्या जीवावर नाही उठत. या घरातला आता कोणी तुला माफ करेल असं मला कधीच वाटत नसल्याचे राजेश्री राणीला ठणकावून सांगते. सिंधू म्हणते की एक जबाबदार नागरिक म्हणून मी लगेचच गुन्ह्याची कंप्लेंट करायला पाहिजे होती, पण मी तसं केलं नाही, कारण मी ज्याच्यावरती गुन्हा दाखल करणार होते ती माझी बाळाची आई होणार होती, म्हणून मी तसं केलं नाही. तर रडतच राणी म्हणते की मामी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, गुन्हे झाले, पण मला जेलमध्ये जायचं नाही, मला वाचवा. तेव्हा काकू ही मान फिरवते. तर राणी ही राजेश्रीकडे बघत म्हणते की काकू तुम्ही तरी सांगा ना, सिंधू तुमचं ऐकते. रत्नाकर म्हणतो की राणी आम्हाला खरंच तू समजूतदार वाटायची, सिंधू चुका करील पण तू चूक करणार नाही असंच मला वाटायचं. रत्नाकर म्हणतो की पण आज तुझं खरं रूप आमच्या समोर आलंय, जाऊ दे आता मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. त्यानंतर रडतच राणी ही विनवण्या करत राघवकडे येते. राघवच्या पायाला हात लावत म्हणते की राघव तू तरी मला समजून घे. राघव म्हणतो की पाय सोड मधू. मधू म्हणते की जोपर्यंत राघव तू मला माफ करत नाही तोपर्यंत मी पाय नाही सोडणार. राघव म्हणतो की तू सिंधू बरोबर जशी वागली ना तेव्हा मला तुझं काहीही ऐकून घ्यायची इच्छा नाही. तेव्हा राणी म्हणते की राघव हे सर्व मी केलं ना ते तुझ्यासाठी केलं. राघव म्हणतो की तू सिंधूला त्रास दिला, मला त्रास दिला, एवढंच नाही तर तू माझ्या बाळाला सुद्धा त्रास दिलाय, तेव्हा यासाठी तुला मीच काय कोणीच माफ करू शकत नाही. तर राघव लगेचच पाय झटकत इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर सगळे चार्जेस व्यवस्थित चेक करा आणि मधूला जास्तीत जास्त शिक्षा होईल असेच करा आणि घेऊन जाईला. ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो.
आणि म्हणते की राघव माझं ऐक ना. राघव म्हणतो मला तुझं तोंडही बघायचं नाही. तेव्हा सिंधू राणीला म्हणते की मधुताई काय राहिलंय आता तुमचं, ना बाळ ना राघव आणि ना घरचे. सिंधू म्हणते की मधुताई तुमच्या पापाचा घडा आता भरला. सिंधू म्हणते की याची शिक्षा तुम्हाला तर आता भोगावीच लागेल आणि इथून पुढे माझ्या किंवा माझ्या बाळाच्या जवळ येण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नका. सिंधू म्हणते की इन्स्पेक्टर घेऊन जा यांना. तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर मधूला घेऊन तेथून निघून जातात. त्यानंतर मधूला हे पोलीस स्टेशनमध्ये आणतात. तर मधू ही तिथे बसलेली असताना दोन बायांना धरून तिथे पोलीस घेऊन येतात. तेव्हा त्या बाया मधूकडे बघतात आणि ती बाई दुसऱ्या बाईला म्हणते की कोण ग ही सुंदरी. तेव्हा ती दुसरी बाई म्हणते की हिने कुणाचं तरी बाळ चोरलं म्हणे. दुसरी बाई म्हणते की अरे रे, हा तर केवढा नीचपणा. आपण आतापर्यंत खूप चोऱ्या केल्या, लोकांचे पैसे लुटले, पण आजपर्यंत आपण कुणाचं लेकरू आईपासून तुटक नाही केलं. ही तर खूपच नीच बाई दिसती. असे त्या बाया आता राणीला बोलू लागतात. तेवढ्यात त्या बाया आतमध्ये त्यांना घेऊन जातात. तर इकडे राणीची आई तिथे येते. तेव्हा राणीची आईला बघताच राणीला आनंद होऊन राणी म्हणते की मम्मा बरं झालं तू आलीस, मला तू घेऊन जायला आलीस ना. तेव्हा लगेचच राणीची आई म्हणते की तुझी ही बोलण्याची हिंमत कशी झाली राणी. राणीची आई म्हणते की मी सुद्धा आता काही करू शकत नाही. मी तुला किती वेळा सांगितलं होतं की असे बेकायदेशीर कामे करू नकोस राणी, पण तू माझं ऐकलं नाहीस. राणी म्हणते की तू माझी मम्मा आहेस, मी म्हणते ना माझं चुकलं, तू माझी मदत नाही करणार तर कोण करणार. राणीची आई म्हणते मी तुला मदत केलीही असती, पण तू केले ना ते गुन्हे आहेत आणि गुन्ह्याला माफी नसते. राणीची आई म्हणते की मला वाटलं होतं की तुला तुझ्या चुकांची जाणीव होईल, पण तुला कधीच त्याची जाणीव झाली नाही. राणी म्हणते की डॅडला फोन लाव. तिची आई म्हणते की ते तुझ्यावर खूप चिडलेत, त्यांना तुझे तोंडही पाहायची इच्छा नाही. तेव्हा राणीला मोठा धक्का बसतो. तर इकडे रत्नपारख्यांच्या घरी सकाळी सर्वजण आवरून नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये येतात. राजेश्री सर्वांना नाश्ता देत म्हणते की अगं सिंधू, पण वहिनी दिसल्या नाहीत, वहिनी नाही आल्या आता अजून का. तर सिंधू म्हणते की नाही बघितलं. तर राजेश्री म्हणते की काही जरी झालं तर एवढ्या वेळ का त्या कधीच झोपत नाही. तेवढ्यात काकू बारीक तोंड करून तिथे येते आणि सोप्यावर बसते. राजेश्री म्हणते की काय झालं वहिनी, तुम्ही एवढ्या उदास का. काकू म्हणते की राजेश्री आता काय व्हायचं राहिलंय, आपल्या घरात हे काय झालंय तुला चांगलंच माहीत आहे. काकू म्हणते की राणीने हे असं केलं यावर माझा विश्वासच बसत नाहीये. सिंधू म्हणते की ते महत्वाचं नाही, त्यांनी जे केलंय ना ते खूप भयानक आहे. तेवढ्यात राणीची आई रत्नपारख्यांच्या घरी येते आणि म्हणते की सिंधू तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, तुझं मन खूप मोठं आहे सिंधू. एवढं सगळं राणीने करूनही तू राणीचा जीव वाचवलास. हात जोडत राणीची आई म्हणते की सिंधू अजून एक उपकार कर, तू तुझी कंप्लेंट मागे घे, मी राणीला इथून घेऊन जाईल आणि तुझ्या बाळाजवळ तिला येऊसुद्धा कधी देणार नाही. तर हात जोडतच राणीची आई काकूपाशी येते आणि म्हणते की रुक्मिणी ताई, तुम्ही तरी सिंधूला समजून सांगा ना, मी तुमच्या पाया पडते. तर काकू लगेचच राणीच्या आईला उठवत म्हणते की अहो काय करताय तुम्ही, हे असं नसतं करायचं. तर काकू सिंधूला म्हणते की सिंधू यांची अवस्था बघ, आणि मला माहीत आहे राणी चुकीची वागली, पण शेवटी ती सुद्धा या कुटुंबाचाच भाग आहे. काकू म्हणते की सिंधू तू एक लक्षात ठेव, राणीने तुझा जीव वाचवला. तेव्हा सिंधू म्हणते की त्यांनी एकदा माझा जीव वाचवला म्हणून त्यांच्या 100 गुन्ह्याला मी माफ नाही करू शकत काकू. तर इकडे सर्व विचार करून राघव म्हणतो की सिंधू मी मधूला सोडून आणणार आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की पण या अशा अवस्थेमध्ये मधूने बाळाजवळ राहणं धोक्याचं आहे. तर सिंधू म्हणते की नाही राघव, जर मधुताई या घरात येणार असेल तर मी माझ्या बाळाला घेऊन या घरातून निघून जाईल. तेव्हा राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता राघव कोणता निर्णय घेणार तर सिंधू कोणता, हे बघण्यासाठी आणि लग्नाची विडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.